ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता प्रिया ही नागोबाला मदत करायला आलेली आहे. नागोबाला ज्या वेळेला मदत करायला येते त्यावेळेला प्रिया रंगेहात पकडली गेली. म्हणजे आता आगीतून फोपाट्यात सगळ्या पद्धतीने झालेला गोष्ट आहे आणि खूप गोष्ट मोठी घडली. नक्की काय घडले? अर्जुन सायली जे लोकेशन भेटलेलं आहे ते लोकेशन आता त्या लोकेशनवरती आलेत आणि अर्जुन सायली एकमेकाला बोलत आहेत की काय घडलं असेल, काय घडलं असेल. त्यांना काही कळायलाच मार्ग नाही आहे. त्यामुळे ते दोघंजणं खूपच गडबडलेले आहेत आणि त्यामुळे ते दोघंजणं ज्या वेळेला आता इकडे तिकडे पाहत आहेत त्यांना काहीच कळायला मार्ग नाही आहे. आणि त्यामुळे आपण सुमन काकीने सांगितलेलं होतं की सुनसान रस्त्यावरती मागच्या बाजूला सुद्धा मागच्या वेळेला सुद्धा आता ती आली होती. म्हणजे त्यामुळे कदाचित ही गोष्ट अशी असेल की आत्तासुद्धा ती नागराज काकांचाच पाठलाग करत इथपर्यंत आली होती असं म्हणत मग आता सायली म्हणते 100% तिला नागराज काका कुठेतरी जाताना दिसलेत आणि त्यांचा पाठलाग करतच ती इथपर्यंत आलेली आहे. काहीतरी गडबड आहे खरी असं म्हणत ते आता सगळ्या सत्याचा शोध घेत आहेत. ज्या वेळेला हे सगळं शोधतायत आणि त्याच वेळेला मग आता सायली सांगते मग नागराज काकांनी तिला किडनॅप केलं असेल का? नक्की काय घडलं असेल? यावरती सायलीला अर्जुन सांगतोय काही नाही कळत आहे. म्हणजे नागराजच्या बद्दल आता काहीतरी असं सत्य झालं असेल, त्यामुळे काहीतरी घडलं असेल की सत्य त्यांना समजल्यावरती नागराज काका तिला मोकाट सोडू शकत नाही आहेत. पण त्यासाठी आपण आता लोकेशनचा पाठलाग करूया. तोपर्यंत इकडे आता अश्विन रूममध्ये आहे. अश्विन म्हणतोय माझं तर डोकं चक्रावलेलं आहे आणि तो गोलगोल चक्रा घालत असताना त्याला आता प्रिया सांगते अश्विन अरे माझं डोकं दुखतंय, तू असं गोलगोल का फिरतोयस? यावरती अश्विन म्हणतो मला कळत नाही आहे की नागराज काकांनी हे असं का केलं असेल. म्हणजे बघ ना त्यांचं ना हे फक्त आणि फक्त बायकोला त्रास देणं नाही आहे. मला अर्जुन सायलीचं म्हणणं पटतंय की ते ना काहीतरी वेगळं कारस्थान करत आहेत आणि ते ना फक्त बायकोला त्रास न देता त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू आहे. यावरती ती मनातल्या मनात प्रिया आता म्हणत आहे अश्विन तुला काय माहिती या नागोबानी अजून आता काय काय कारस्थानं केलेली आहेत ती तुला या सगळ्याची काहीच माहिती नाही आहे. आणि मनातल्या मनात ती विचार करते बरोबर आहे ह्या नागोबाचं काहीतरी वेगळं काम चालू आहे इतकं मात्र नक्की, पण काय हे मात्र त्याला काही कळत नाही आहे. आणि त्यावरती तो म्हणतो पण ते असे कसे वागू शकतात? अशा पद्धतीने ते जे काही करतायत ना त्याच्यावरून मला असं वाटतंय ते 100% महिपतचे साथीदार आहेत, ही गोष्ट मात्र नक्की. त्यावरती ती म्हणते महिपतचे साथीदार? यावरती तो म्हणतो हो, मला तर खूप मोठा डाऊट आहे की त्या दिवशी जे काही डेड बॉडीचं सत्य होतं ना ते सुद्धा या सगळ्यामध्ये. आता डेड बॉडीचं नाव निघाल्यावरती प्रियाचे कान टवकारतात. प्रिया लगेचच तिकडे आलेली आहे आणि प्रिया आता म्हणायला लागले काय अश्विन काय म्हटलंस तू? कसली डेड बॉडी? काय डेड बॉडी? यावरती तो म्हणतो काही नाही. कुठे काय मी काय म्हटलो? त्यावरती ती सांगते असं नाही, तू खोटं बोलतोयस, तू काहीतरी बोललास आता. यावरती आता इकडे लगेचच अश्विनला आठवतं नाही आपण आता प्रियाला काहीच सांगू शकत नाही आहोत, कारण काही झालं तरीसुद्धा सायलीने सांगितलेलं होतं की तिच्या जीवाला धोका आहे आणि त्यामुळे आपण हे तिला बोलू शकत नाही आहोत. शांत बसलेलंच बरं. आणि मग तो म्हणाला तो कसली डेड बॉडी? नाही कसली डेड बॉडी नाही आहे. म्हणजे खरं सांगायचं तर आता मी ते मागे 2 वर्षापूर्वी नाही का ती डेड बॉडी सापडली होती त्याच्याबद्दलचं सत्य बोलत होतो असं म्हणत तो आता विषय टाळतोय. पण त्याच वेळेला प्रिया विचार करते नाही हा अश्विन काहीतरी वेगळं बोलतोय आणि ह्याचे डोळे काहीतरी वेगळं बोलतायत. म्हणजे हा आत्ता मला बोलतोय खरं की 2 वर्षापूर्वीचं, पण हा खोटं बोलतोय. आणि ती म्हणते अरे खरं 2 वर्षापूर्वीचं? त्यावरती तो सांगतो हो अगं 2 वर्षापूर्वीचं सत्याचं बोलतोय मी. ती काहीतरी मागे बॉडी सापडली होती बघ तेव्हाचं, का कोणास ठाऊक, पण ते मला आठवलं. पण मी निघतो बरं, मला एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे असं म्हणत तो गडबडीत मुद्दाम तिकडून निघून गेलाय. प्रिया विचार करते नाही काहीतरी गडबड आहे. हा त्यावेळेचं सत्य काही बोलत नव्हता. 100% हा आत्ताचं काहीतरी बोलतोय याची मला गॅरंटी आहे. म्हणजे आता ह्यांनी मी आणि नागोबा यांनी जे काही केलं होतं किंवा मी आणि नागोबा आम्ही दोघांनी जे काही केलं होतं त्यावेळेचं सत्य ह्याला समजलेलं आहे का? नक्की काय घडलं आहे? म्हणजे हा असं का बोलला? नाही मला काहीतरी कळत नाही आहे ह्यांचं काय चाललं आहे. आणि आत्ता ह्यांनी शोध घेतला असेल का, सुरू केला असेल का, काय झालं असेल? तिला 100 भाराभर डोक्यामध्ये विचार आलेले आहेत. तोपर्यंत इकडे नागोबा आलेला आहे आणि चल सुमन तुला आत्ताच्या आत्ता इथून निघावं लागणार आहे असं तो म्हणतोय. आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे महिपत सांगतोय काय कमालच झाली. म्हणजे इतके मोठे नागराज शेठ
पण त्यांना 5 फुटाची त्यांची बायको सांभाळता आलेली नाही आहे. जा वहिनी जा, आता तुमचा नवरा तुम्हाला कुठे नेतोय ते बघा, असं म्हणत तो आता बोलतोय. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत आता इकडे महिपतला शांत कर. नागराज म्हणतोय, महिपत शेठ तोंड बंद करा तुमचं, चल सुमन उठ लवकर, आत्ताच्या आत्ता आपल्याला जायला पाहिजे, असं म्हणत तो आता सुमनला तिकडून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. चुप्प बस, चुप्प बस, तोंड बंद कर तुझं, आत्ताच्या आत्ता इथून चल, इथून चल, असं म्हणत तो तिला ओढतोय आणि ओढत आता आपल्यासोबत नेतोय. तिचे हात सोडवतोय आणि त्यानंतर सुमन सांगते, कुठे नेताय तुम्ही मला आणि काय चाललंय तुमचं? यावरती तो तिला गप्प बस, एक शब्द बोलू नकोस, गप्प बस, एकही शब्द बोलायचा नाही आहे, आणि सटकन थोबाडीत लिहून देतो. सुमन बिचारी आता खूपच गडबडलेली आहे आणि ती आता खाली पडते. त्यावर तो म्हणतो, काय करू हिचं? त्यावरती महिपत सांगतो, जा नागराज शेठ एक काम कर, हिचं काय करायचं ते नंतर कर, पण त्याआधी माझ्या माणसांना बोलव, जा माझ्या माणसांना बोलव आणि त्यांना सांग की महिपत शेठ इकडे बसलाय, मग बघ कशी तुझी वाट लावतात माझी माणसं ते, असं म्हणत तो आता नागराजला चांगलंच फटकारतोय. नागराज म्हणतोय, महिपत गप्प बस, आधीच माझं डोकं फिरलंय, त्यात तू डोकं फिरवायला येऊ नको, असं म्हणत तो आता महिपतला शांत करतोय. आणि तो विचार करतोय, नाही आत्ताच्या घडीला जर मला कुणी मदत करू शकत असेल तर ती फक्त आणि फक्त प्रिया आहे, आणि नाईलाजाने का होईना पण मला तिची मदत घ्यावीच लागणार आहे. आणि असं म्हणत तो लगेचच प्रियाची मदत मागण्यासाठी तिला कॉल करतो. आणि प्रिया इकडे विचार करते, नाही काहीतरी गडबड आहे, अश्विन आत्ता जे काही बोलला ना ते गोष्ट चुकीची आहे, अश्विन मला फसवतोय, 100% अश्विन मला फसवतोय. तो आत्ता त्यांनी अर्जुन आणि सायली यांनी घोड उकलून काढलं असेल का, आत्ता हे केलं असेल का, की डेड बॉडीचं काय सत्य आहे हे 100% मला आता फोन करायलाच पाहिजे. तितक्यात नागोबाचाच त्याला कॉल येतो आणि नागोबा तिला सांगतो, लवकर ये, मी ज्या लोकेशनवरती तुला बोलवतोय त्या लोकेशनवरती तू लवकर ये. यावरती ती आता सांगायला लागते, काय कशा लोकेशनवरती, कुठच्या लोकेशनवरती, मी कशासाठी येऊ? यावरती तो म्हणतो, हे बघ प्रिया, मला तुझ्या मदतीची 100% गरज आहे, काहीही झालं तरी लवकरात लवकर ये. यावरती ती म्हणते, आलात ना पुन्हा माझ्या पायाशी, ठीक आहे येते, तुम्हाला मदतीची गरजच आहे ना, तर मी येते, असं म्हणत प्रिया आता तिकडे जायला निघालेली आहे. आणि त्याच वेळेला बोलता बोलता नागराज बाहेर येतो आणि तो म्हणतो, हे बघ एक काम करायचं आहे, अर्जुन साहेब इकडे यायला निघालेत, त्यांनी तुला ओळखू नये त्या कारणासाठी व्यवस्थितरित्या ये, आणि सुमनने पण तुला ओळखायला नको आहे, जर का सुमनने तुला बघितलं ना तर खूप मोठा गोंधळ होईल, माझ्यासोबत तू सुद्धा या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहेस हे समजेल, काहीतरी गडबड चालले, तिकडे काय चाललंय त्याचा पण मला अंदाज दे, कळतंय का? यावरती ती म्हणते, हो मला सगळं समजते, पण तुम्हाला माझ्या पायाशी शेवटी यायलाच लागलं ना, काय माझी मदतच लागली ना? तो सांगतोय, हो अगं हो, तुझी मदत मला लागलेली आहे, पण लवकरात लवकर ये. असं म्हणत असताना अचानकपणे आता इकडे त्याला पोलीस दिसलेले आहेत. आणि ज्या वेळेला त्याला पोलीस दिसतात आणि तो सांगतो, हे बघ इकडे पोलिसांचा फौजफाटा आलेला आहे, काहीतरी कर आणि लवकरात लवकर ये. असं म्हणत तो आता प्रियाला बोलवते. प्रिया आहे त्या वस्त्रांनीशी लगेचच बाहेर पडते, पण तिला अडवायला आता पूर्णाजी बसलेली आहे. पूर्णाजी म्हणते, कुठे चाललीस तन्वी? थांब, कुठेही जायचं नाही आहे. यावरती प्रिया म्हणते, पूर्णाजी अगं असं काय करतेस, कुठे चाललीस म्हणजे काय? मी तर फक्त आता इकडे माझ्या एका मैत्रिणीला भेटायला चाललेली आहे. यावरती पूर्णाजी म्हणते, खबरदार, कुठेही जायचं नाही आहे, पहिली घरातली सगळी कामं उरकायची आणि त्यानंतर मग आता तू जायचं आहे, कळलं तुला? यावरती प्रिया म्हणते, पूर्णाजी अगं मी आल्यावरती करीन ना. पूर्णाजी म्हणते, नाही, घरामध्ये पोळ्या आहेत, त्या पोळ्या पहिल्या कर जा, पोळ्यांचं काम उरकलं की त्यानंतर दुसरे काही कामं असतील ती मी सांगेन, पण त्याच्या आधी तू कुठेही जायचं नाही आहेस. असं म्हटल्यावरती प्रिया आता गडबडते आणि ती कतपप करायला लागते. ती बोलती आहे, ती सांगती आहे की मी जाते, मला जाऊ दे, मी आल्यावरती करीन, का तिला माहिती आहे अर्जन्सी किती आहे जाण्याची ती. पण त्याच वेळेला पूर्णाजीने मात्र आता तिचा हात धरलाय आणि तिला आतमध्ये फरफटत जायला सांगितले आणि त्यामुळे तिच्याकडे पर्याय नाही आहे. पूर्णाजी म्हणते, या घरातली कर्तव्य पार पाडायची आणि त्यानंतर मग आता जे काय करायचं असेल ना ते करायला जायचं. असं म्हणत पूर्णाजी चिडले आणि चिडलेल्या पूर्णाजीने तिला आत पाठवले. इकडे तोपर्यंत बिचारी अस्मिता आपल्या रूममध्ये रडत बसलेली आहे. आणि ज्या वेळेला अस्मिता रूममध्ये रडती आहे आणि त्यावेळेला तिकडे आता कल्पना येते आणि अस्मिता, काय झालंय? अगं नको स्वतःला त्रास करून घेऊ, या परिस्थितीमध्ये बाळावरती त्याचा परिणाम होऊ शकतो आणि त्या कारणासाठी तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बरं. अस्मिता म्हणते, मम्मा कसं
नको त्रास करून घेऊ, तूच सांग ना मला. म्हणजे आता सारखं सारखं डोक्यातून काही केल्या विचार माझ्या जात नाही आहे. मला खरंच कळत नाही आहे की मी काय करायला पाहिजे ते. त्यावरती ती सांगते, हे बघ तू मन शांत ठेव, मी आहे तुझ्यासोबत. तितक्यात तिकडे आलेला आहे तो म्हणजे सचिन आलाय आणि तो म्हणतो, अस्मिता ऐक ना, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. अस्मिता म्हणते, सचिन आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, मला तुझ्याशी एकही शब्द बोलायचा नाही आहे. यावरती तो सांगतो, अगं ऐक ना, तू माझं म्हणणं तरी ऐकून घे तरी. हे बघ, यावरती आता इकडे लगेचच सांगायला लागते कल्पना, हे बघ सचिन, तू आत्ताच्या आत्ता इथून बाहेर हो. कसं आहे, अस्मिताला खूप त्रास होतोय, तिला एकटीला रूममध्ये राहू दे. यावरती निर्लज्ज सचिन आता म्हणायला लागतो की खरं सांगायचं तर आता ही रूम माझी पण आहे ना आई, म्हणजे मी या रूममध्ये राहूच शकतो ना. यावरती अस्मिता म्हणते, नाही म्हणजे ही माझ्या माहेर आहे, ही माझी रूम आहे आणि आता मी माझ्या रूममध्ये एकटीच राहणार. आणि त्यावरती कल्पना सांगते, हे बघ सचिन, तिला जर का तू या रूममध्ये नको आहेस तर तू एक काम कर, तू तुझी बॅग भर आणि आत्ताच्या आत्ता गेस्ट रूममध्ये तुझं सामान शिफ्ट कर. यावरती तो म्हणतो, मी आणि गेस्ट रूममध्ये? यावरती अस्मिता म्हणते, हो, गेस्ट रूममध्येच जायचं आहे तू राहिला आत्ताच्या आत्ता. असं म्हणत अस्मिताने फतवा काढलाय आणि त्याला आता गेस्ट रूममध्ये जाण्यासाठी सांगितलेलं आहे. बरं, तोपर्यंत इकडे आता कल्पना सांगते, चल बॅग भर लवकर. आणि तो विचार करतोय, अरे देवा, इतकं निर्लज्जपणा सहन करायला लागतोय, आता तर मला हा सुद्धा अपमान सहन करायला लागतोय गेस्ट रूममध्ये राहण्याचा. आणि तो आता चांगलाच गडबडलेला आहे. बरं, हे सगळं होत असताना तोपर्यंत इकडे आता प्रियाला कणिक म्हणायला लावून पूर्णाची तिच्यावरती वॉच ठेवत आहे आणि वॉच ठेवत पूर्णाची विचार करत आहे, हिला चांगलंच फटकायला पाहिजे. तोपर्यंत इकडे आता सांगत आहे विमल तिला कसं हे करायचं, काय करायचं, कसं पीठ मळायचं. आणि त्यावेळेला प्रियाला नागोबाचा फोन आलाय, आहेस कुठे तू, ये लवकर. यावरती प्रिया म्हणते, हां, ती मैत्रिणीचं नाव घेते आणि सांगते, हो अगं मी निघतेच आहे, पण काय झालं माहिती आहे का, मी निघताना माझ्या आजी सासूंना माझ्याच हातची आता इकडे पोळी खायची इच्छा झाली ना, त्यामुळे मी पोळ्या करते आणि त्यानंतर ताबडतोब मी आता निघते आहे. यावरती तो म्हणतो, काय चाललंय तरी काय, तुझ्या या आजी सासूला इकडे यायची गरजच काय पडली कडमडायला, ती म्हातारी पण ना, असं म्हटलेलं आहे. बरं, तोपर्यंत हे सगळं चालू असताना नागोबा म्हणतो, हे बघ तू ना, सुमनने तुला ओळखायला नको आहे, तू असे कपडे काहीतरी घाल. ती म्हणते, हो मी निघतेच आहे. आणि तितक्यात तिकडे पोलीस आलेत. पोलीस आल्यावरती तो म्हणतो, हे बघ लवकर निघ, कारण आता हातातोंडाशी घास आलेला आहे, खूप मोठी गोष्ट आता घडलेली आहे. कारण खरं सांगायचं तर आता ज्या गोष्टी घडल्यात ना, त्याच्यामुळे हे पोलीस इकडे आलेत. पण लवकरात लवकर तू तिकडून सटक आणि इकडे ये, मला तुझ्या मदतीची गरज आहे. आणि येताना तोंडमेंट झाकायला काहीतरी घेऊन ये. प्रिया म्हणते, हो. आता पूर्णाजी इकडे जप करते, तिने तोंड बंद करून ठेवलेलं आहे. पूर्णाजीचं तोंड बंद असल्या कारणाने प्रिया आता ताबडतोब तोंडाला बांधते आणि तिकडून निघते. विमल तिला थांबवण्याचा प्रयत्न करते. पूर्णाजीचे डोळे बंद असल्या कारणाने प्रिया तिकडून निघते आणि ताबडतोब जायला निघते. इकडे तोपर्यंत अस्मिता सांगते, मम्मा चल, मला थोडंसं मोकळ्या हवेत जायचं आहे आणि मी मोकळ्या हवेतून येईपर्यंत ही रूम आहे ना, ही रूम मला पूर्णपणे खाली झालेली पाहिजे. इकडे विचार करायला लागतो सचिन, अरे देवा, म्हणजे आता ह्या घरामध्ये गेस्ट रूममध्ये राहण्याचा सुद्धा अपमान मला सहन करायला लागतोय. काय दिवस आलेत माझ्यावरती, असा आता तो विचार करतोय. ठीक आहे, पण आता निर्लज्जपणाचा कळस करून बँकरप्ट झालेला आता हा माणूस लगेचच इकडे आपल्या रूममध्ये शिफ्ट होते. बरं, आता हे सगळं होत असताना इकडे तोपर्यंत पोलीस आलेले आहेत आणि पोलीस अर्जुन आणि सायली यांना सांगतात, हे बघा, हेच ते लोकेशन आहे, इथेच सुमन दिसली होती, इथून थोडंसं आतल्या साईडला थोडंसं जायला पाहिजे. यावरती अर्जुन म्हणतो, अच्छा, इथून आतल्या साईडला का, ठीक आहे. आणि मग सुमन काकूचं लोकेशन बघत ते दुसरीकडे निघालेत. इकडे तोपर्यंत नागराजनी सुमनला धरलंय आणि सुमनला धरून, चल सुमन, चल लवकर इथून बाहेर पडू, चल लवकर, असं म्हणत तिला हाताला धरलंय आणि तो प्रियाची वाट पाहतोय. सुमन सुद्धा तितकाच विरोध करते आहे, जेणेकरून तिला अंदाज आलाय कुणीतरी आपल्याला वाचवायला येते आणि म्हणून इथून आपल्याला हलवलं जाते. आणि त्यामुळे ती आता हात धरून विचार करते आणि ती सांगते की मी नाही येत आहे, मी नाही येणार आहे, असं म्हणत ती आता हात सोडवण्याचा प्रयत्न करते. इकडे ही सगळी मज्जा बघत नागराज महिपत बसलाय. तोपर्यंत अर्जुन सायली त्या ठिकाणी पोहोचलेत आणि प्रिया पण तिकडे पोहोचले. इकडे आता
सुमनला त्या ठिकाणावरून बाहेर काढण्यामध्ये नागोबा यशस्वी झालाय. पण ज्या वेळेला तो सुमनला बाहेर काढतोय तोपर्यंत सायली अर्जुन तिकडे पोहोचलेत आणि त्यांना कसला तरी आवाज आलाय. आवाज आल्यामुळे ते दोघं जण थांबलेले आहेत आणि ते दोघं जण इकडे तिकडे बघतात. अर्जुन म्हणतो, हो बघ इकडून आवाज येतोय. मग लगेचच सगळे पोलीस त्या दिशेने जातात. इकडे नागोबा सुमनला घेऊन झाल्यावरती ताबडतोब आता महिपतला हलवण्यासाठी आलाय. पण महिपतला हलवणं एकट्याचं काम नाहीये आणि त्यासाठी आलेली आहे प्रिया. प्रिया आता सांगते, चला लवकर, इकडून जायला हवे, तिकडून जायला पाहिजे असं म्हणत प्रिया आता इकडून तिकडून करत असताना तिकडे आलेले आहेत ते म्हणजे पोलीस. नागोबा, प्रिया, महिपत हे एकाच ठिकाणी अडकलेत. सायली अर्जुन पोलीस यांनी त्यांना सगळीकडून घेरून टाकलेलं आहे. म्हणजे प्रिया नको त्या वेळेला नको तिथे येऊन पूर्णपणे अडकलेली आहे.